सरकार थोडं बाजूला पॅन कार्ड खाली बसा बसा खाली खाली बसा खाली बसा चला हाँ थोडं बाकी सरकार जे 60 वर्षापासून मागील 60 वर्षापासून तर वन हक्क पट्टा कायदा आहे त्याला लागू होत असताना त्याचं घर तुम्ही फक्त ते अडाणी आहे तुमच्याकडे अर्ज केला नाही म्हणून त्याचं घर पाडून टाकता म्हणल्यावर हे कोणत्या नियमात बसतं? म्हणजे जिल्ह्यात दोन कायदे होते असं चालतंय असं वाटतं. एकीकडे दोन प्रकरणं घडत आहेत. एकीकडे काय एका दुसरं वाल्मिक कराड असेल त्याच्या कुठल्याही संपत्ती सीज केली दुसरीकडे पाडलं जात आहे. नाही मी ते आणि हे एकत्र करणार नाही. त्यांची सीज करण्याचा संबंध येत नाही कारण ते वाल्मिक कराड अटक आहे. ह्या प्रकरणामध्ये हा जो सतीश भोसले उर्फ खोक्या आहे याच्यावरती ऑलरेडी गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी ते जे व्हिडिओ पाहून तिकडचं बुलढाणा जिल्ह्यातला जो कोणी तक्रारदार होता त्याची तक्रार घेतली होती. इथं ढाकणे आणि हे एकमेकाच्या जवळच राहणारे लोक आहे. एकमेकाचं आता मी त्या ढाकणे कुटुंबियाकडे बी जाणार आहे इथून झाल्याचं. पण हे 307चं मॅटर होतं. याचं घर पाडण्याचं कारण काय? आम्ही कुणाच्या प्रेशरमध्ये केलं तेच आता आम्ही बघतो ना. नवीन व्हिडिओ कुणाच्या प्रेशरमध्ये जुने व्हिडिओ काढले जात आहेत. नाही जिल्ह्यातले भरपूर जुने असे कोणाचे व्हिडिओ काढायचे कोणाच्या बदनाम्या करायच्या कुणाला काय म्हणायचं अशा पद्धतीचं कारवाई या ठिकाणी चालू आहे. 100% डायव्हर्सिफिकेशन संतोष देशमुख आणि ठीक आहे ना. दादा खेंडकर चुकलेला असेल चुकला तर दादा खेंडकर स्वतः जाऊन पोलिसला सरेंडर झाला ना. त्याला नसलेला गुन्हा त्याच्यावरती टाकला आहे तरीसुद्धा तो स्वतः तिथं सरेंडर झाला पोलिसला जाऊन. चुकलं का दादा खेंडकरचं? 31/12चं एक प्रकरण आहे. पुढचं प्रकरण 22/1चं दाखव. आणि फिर्यादी काय म्हणतोय मी जिथं फिर्याद दिली त्या दिवशी 22/1/2024 ह्या कालावधी पहिलं 31/12/2023चं प्रकरण आहे आणि नंतर 22/1/2000 कोणत्या दवाखान्यात तुमच्यावर ट्रीटमेंट केली तर म्हणतो दवाखानाच आठवत नाही तरीसुद्धा 307 त्याच्यावरती दाखल करण्यात आलं. अण्णा वन विभागाचे लोक आहेत ना हे जोपास गेली. या ठिकाणी मारहाण झालेली आहे. खाली 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 त्यांचे 7 ते 9 दातांना इजा झालेली आहे. ते बाजूला निघलेले आहेत. मुलाला पायाला लागलेला आहे आणि मुक्कामारसुद्धा मोठ्या प्रमाणावरती लागलेले ची फिर्याद दिलेली आहे भोसलेच्या विरोधात. ती फिर्याद रास्त आहे. त्या फिर्यादीवरती पोलीस काम करतायत आणि त्याला आता अटक केलेला आहे.
हे घरं पाडलेली आहेत, तर हे असं कोणत्या नियमाने त्यांनी केलं आहे, जरा त्याचे उत्तर आम्हाला मिळाले तर बरं होईल. अण्णा, तुम्ही म्हणतात मीडियाने त्यांना गुंड केलंय, मात्र त्या ठिकाणी ते गुंड नाहीत असं वाटतंय का तुम्हाला? नाही, एवढा मोठा नाही ना तो, जेवढा मोठा करून दाखवला बरं का. आता त्याची परिस्थिती काय झाली इथं बघा ना, त्याला आता राहायला घरही नाही, काहीच नाही. बरं, जे चुकलं होतं त्याला त्या पद्धतीचं सजा मिळाली पाहिजे. त्याच्यावरती 307 झालेला आहे, तो अटक झालेला आहे, ते सगळं. परंतु वन विभागाने विदाऊट नोटीस त्याचं घर पाडण्याचा हा नियम कोणता आहे? त्याच्या घरच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात का? पुनर्वसन करणं गरजेचं आहे. त्यांचं पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये आम्ही गांभीर्यानं विचार करू आणि त्याला टेम्पररी रिलीफ काहीतरी देण्याचा प्रयत्न इथल्या स्थानिकांना आम्ही सांगू. वन विभागाने ही तत्परता इथं दाखवली, अशी जिल्ह्यात दाखवणार आहे का वन विभागात? आता काय माहिती. चाल त्यांची मेडिकलच्या बाबतीमध्ये त्यांचे सौभाग्यवती जे आहे त्यांच्या किडन्या फेल आहे. यापूर्वी ते 2 वेळा मला स्वतःला भेटले होते. मी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं आणि आत्ताही मी आश्वासन दिलं आहे की ते ऑपरेशन आपण चॅरिटीमधनं त्या ठिकाणी करून देऊ. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला, आणि उर्वरित काही लागलं तर त्याचा खर्चसुद्धा माझ्या परीने मी झेलण्याचा प्रयत्न करेन. मात्र त्यांनी गाऱ्हाणं मांडलं होतं की मारहाण कशा पद्धतीने केली गेली हे अत्यंत चुकीचं होतं. अतिशय चुकीच्या पद्धतीने, कारण ते जे 2 मुलं आहेत ते लहान लहान त्यांचे वय 18 वर्षाच्या आतले आहे. परंतु काय आहे की हे सततच मला असं वाटतं की फिरतीवरती राहणारे आणि अज्ञानी लोक, रानटीपणा अंगात असल्यामुळं हे प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे. तर शिरूर तालुक्यात वृक्ष लागवड किंवा वृक्ष 0% आले. जेवढा बी पैसा वन खात्याचे लोक इथं खर्च करतायत त्याचं 0% सुद्धा काम बाहेर दिसत नाही. आणि आपलं हे लपवायसाठी हे असले काहीतरी कृत्य करायचं धंदा वन विभागाच्या लोकांनी चौकशी व्हावी, दोषी वन अधिकाऱ्यांची कारवाई व्हावी. फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट 1983 प्रमाणे हे कोणत्या कायद्यानं केलं? 83च्या कायद्याने केलं. तर 83ला सुद्धा अमेंडमेंट आलेली. त्या अमेंडमेंटचा यांनी विचार का केला नाही याचं घर पाडण्यापूर्वी? कारण हे जे अतिक्रमण आहे, जे घर आहे ते 60 वर्षापूर्वीचं आहे. ओके, काढू द्या, कोणाला काय काढायचं ते चालू द्या. हो या.